गुड मॉर्निंग स्टुडंट्स. उद्योजकतेची मूलतत्वे या आपल्या विषयामध्ये जो दुसरा टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे उद्योजकता आणि दुसरा त्यातला भाग आहे उद्योजकता विकास. पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या संबंधीची माहिती विचारात घेतलेली आहे. कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशातील उद्योजकतेवर अवलंबून असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये उद्योजकता म्हणजे काय आणि सर्वसाधारणपणे उद्योजकता विकासामागील उद्दिष्टे काय आहेत किंवा त्यामध्ये डेव्हिड मॅक्लेलँड यांनी जो काकीनाडा एक्सपेरिमेंट आयोजित केलेला होता आणि त्यातून त्यांनी काढलेले निष्कर्ष आपण विचारात घेतलेले आहेत. आज आपण या निष्कर्षातून असं लक्षात येतं की जर आपण जाणीवपूर्वक लोकांच्या मध्ये उद्योजकता रुजवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे तशा पद्धतीनं उद्योजक घडण्यास मदत होते. त्यामध्ये मी म्हटलेलं होतं की उद्योजक जन्मावा लागतो आणि उद्योजक घडविता येतो. त्यामध्ये उद्योजक जन्मावा लागतो त्याला जन्मजात गुण असं म्हणतो, परंतु जन्मजात गुण असले तरी जर त्याला योग्य वातावरण आणि योग्य प्रशिक्षण, योग्य संधी मिळाली नाही तर ती व्यक्ती उद्योजक होऊ शकणार नाही. आणि म्हणून आपण उद्योजक घडविता येतो या शब्दाला अनेक विचारवंतांनी पुष्टी किंवा त्याला अधिक आधार दिल्याचं आपणाला दिसून येतं. आज आपण विचारात घेणार आहोत ते म्हणजे नीड ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. म्हणजे खऱ्या अर्थानं एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामची आपल्याला का गरज आहे या अनुषंगाने आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. यामध्ये विशेषतः आपल्याला असं म्हणता येईल The following are the reasons for developing entrepreneurial class. म्हणजे आपल्याला समाजामध्ये अशा प्रकारचा एक उद्योजकीय वर्ग निर्माण करायची गरज का निर्माण झालेली आहे. त्यामध्ये टू स्पीड अप द प्रोसेस ऑफ ॲक्टिव्हेटिंग द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. आपल्याला माहिती आहे की फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन यामध्ये आपल्याला माहिती आहे की नॅचरल रिसोर्स हा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण म्हणतो की भारत हा विविधतेनं नटलेला संपन्न देश असा आहे. म्हणजे भारतातील नैसर्गिक साधन सामग्री ही इतर देशांच्या तुलनेमध्ये अतिशय अनुकूल अशा प्रकारची आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला संपन्न अशी भूमी किंवा जमीन आहे. म्हणजे पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक किंवा पंजाब या सर्व घटकांचा आपण विचार केल्यास या सर्व ठिकाणी किंवा गुजरात या ठिकाणी असणारी जी जमीन आहे ती अतिशय उत्कृष्ट दर्जाची आपल्याला दिसून येते. दुसरं आपल्याला दिसून येतं की आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या देशाला समुद्र किनारा लाभलेला आहे आणि मग या समुद्र किनाऱ्याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे वाहतूक, दळणवळण, मत्स्य व्यवसाय यासारख्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात संधी आहे. त्याचबरोबर एक्सपोर्ट करायला देखील आपल्याला या जलवाहतुकीचा उपयोग कमी खर्चामध्ये होण्यास मदत होणार आहे. तिसरा घटक आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये असणारी नैसर्गिक विविधता. मग आपल्या देशामध्ये पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती हा घटक सुद्धा विविध प्रमाणात आढळतो.
चौथा घटक आपल्याला माहिती आहे की पर्यटन, मग जम्मू काश्मीर असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असणारं पर्यटन असेल. पाचवा घटक आहे पिलग्रिम म्हणजे देवस्थान, म्हणजे त्या अनुषंगानं सुद्धा आपल्या देशामध्ये अशा प्रकारची अनेक मंदिरं आहेत. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात व्यवसाय करायला संधी आहे. याशिवाय धार्मिक सण, वार, उत्सव यासारखे घटक आणि त्या माध्यमातून त्या घटकाचा आपल्याला बिझनेससाठी फायदा करून घेता येतो. आणि म्हणून स्पीड अप द प्रोसेस ऑफ ऍक्टिव्हेटिंग द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. मग आपल्या देशामध्ये असणारी नैसर्गिक साधन संपत्ती, त्यामध्ये असणारी विविधता, देशामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे असणारं मनुष्यबळ, म्हणजे भारताचा लोकसंख्येच्या दृष्टीनं दुसरा क्रमांक आहे. एवढं मनुष्यबळ, स्किल्ड मनुष्यबळ, बुद्धिमान असणारे लोक किंवा कष्टाची तयारी असणारे लोक, या लोकांना जर आपण रोजगार दिला नाही तर मग त्या फॅक्टर ऑफ प्रोडक्शनचा उपयोग होणार नाही. त्याचबरोबर भांडवल हा सुद्धा घटक महत्वाचा आहे. जमीन हा घटक महत्वाचा आहे. कच्चा माल हा घटक महत्वाचा आहे. तंत्रज्ञान हा घटक महत्वाचा आहे. या सर्व घटकांना आपण जर योग्य पद्धतीने ऑर्गनाइज केलं तर आपल्याला या उत्पादन घटकांचा प्रोसेससाठी उपयोग होण्यास मदत होईल. त्यानंतर टू मेक फुल युटिलायझेशन ऑफ दीज फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या लोकांच्या किंवा उत्पादन घटकांच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचा उपयोग करणं, त्यालाच आपण प्रोडक्टिव्हिटी हा घटक म्हणू शकतो. म्हणजेच शेतीचा विचार केल्यास आपण पाहतो की एक शेतकरी आपल्या 1 एकर शेतामध्ये ऊसाचं 70 ते 80 टन, 100 टनापर्यंत उत्पादन घेतो. दुसरा 60 घेतो, तिसरा 40 घेतो, तर चौथा 25 ते 30 टनाचंच उत्पादन घेतो. आता यातला जो युटिलायझेशन ऑफ दीज फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, कारण आपण त्या जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी त्याला आपण म्हणूया की केन मॅनेजमेंट, ऊसाचं व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीनं केलं तर आपल्या त्या जमिनीची उत्पादकता वाढू शकते. कर्मचारी सुद्धा त्याला कार्यक्षमतेनं काम करण्यासाठी आवश्यक असणारी व्यवस्था आपण निर्माण केली तर त्याचं युटिलायझेशन चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येतं. त्यानंतर टू इन्क्रीज द रेट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, म्हणजे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम्स राबवल्यामुळं अनेक उद्योजक तयार होतील आणि अनेक उद्योजक तयार झाले की अनेक उद्योगधंदे सुरू करतील. नैसर्गिक साधन सामग्रीचा उपयोग होईल, अनेकांना रोजगार मिळेल. त्याचबरोबर तयार होणारं उत्पादन याचं मार्केटिंग झाल्यामुळं किंवा एक्सपोर्ट झाल्यामुळं त्या उद्योगाला मोठ्या प्रमाणात भांडवल किंवा नफा मिळण्यास मदत होईल. आणि या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपला आर्थिक विकासाचा दर हा वाढण्यास मदत होईल. टू क्रिएट इनोव्हेशन्स, म्हणजे डेव्हिड मॅक्लेलँड यांनी जो काकीनाडा प्रोजेक्ट किंवा जो एक्सपेरिमेंट राबवला, त्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं व्यापार आणि उद्योग करणारे त्या शहरातील लोक, त्यांना ज्यावेळी अशा प्रकारे इनोव्हेशन्स, प्रेझेंटेशन, क्रिएटिव्हिटी या सर्व घटकांचं प्रशिक्षण देण्यात आलं आणि नंतर काही काळानंतर ज्यावेळी त्या उद्योग व्यवसायाचं त्यांनी ऑब्झर्वेशन केलं तर त्या लोकांनी त्यामध्ये इनोव्हेशन्स आणि क्रिएटिव्हिटी लॉन्च केल्याचं दिसून आलं आणि याचा परिणाम त्यांचा उद्योग व्यवसाय वाढण्यास मदत झाली. त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी होण्यास देखील मदत झाली. आणि म्हणून क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन्स आपल्याला कशा पद्धतीनं लोकांच्या मध्ये वाढवायचं असेल तर देअर इज अ नीड ऑफ conducting entrepreneurship development program for the sake of that particular people to generate employment and
द हॉरिझन्स ऑफ एम्प्लॉयमेंट्स, म्हणजेच आपल्याला देशामध्ये रोजगार निर्मिती किंवा रोजगारामध्ये वाढ करायची असेल तर आपल्या देशामध्ये अनेक उद्योग व्यवसाय हे यशस्वीपणे चालले पाहिजेत, नव्यानं सुरू झाले पाहिजेत आणि काही मोठ्या प्रमाणात त्याचा वाढ आणि विस्तार जर होत गेला तर आपण मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करू शकतो आणि ही रोजगार निर्मिती आपल्याला उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून करता येईल. टू डेव्हलप बॅकवर्ड अँड ट्रायबल एरियाज, म्हणजे आपल्या देशामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात मागासलेला भाग आहे, अविकसित भाग आहे, आदिवासी भाग आहे, डोंगराळ भाग आहे. आजही आपण पाहतो की काही ठिकाणी अजून मोठ्या प्रमाणात बॅरन म्हणजे पडीक मुरमाड जमिनी दिसून येतात. त्या आपल्याला कशा कल्टिवेशन खाली आणता येईल किंवा त्या ठिकाणी आपल्याला उद्योग व्यवसाय कसे सुरू करता येतील आणि उद्योग व्यवसाय सुरू केल्यामुळं किंवा पाण्याच्या आणि सिंचनाच्या योजना कशा नेता येतील आणि त्यातून आपल्याला प्रगत आणि उन्नत शेती कशी करता येईल हे आपल्याला साध्य केलं किंवा ते तिथं विकसित नसल्यामुळं तिथले लोक विकसित देशामध्ये विकसित भागामध्ये काय होतात, मायग्रेट होतात, नोकरीच्या शोधामध्ये शहरामध्ये आणि औद्योगिक परिसरामध्ये ते मायग्रेशन करतात म्हणजे स्थलांतर करतात आणि तो भाग तसाच मागासलेला राहतो. पण त्याच तरुणांना आपण जर उद्योग व्यवसायाच्या संधी त्याचबरोबर इनोव्हेशन्स, क्रिएटिव्हिटी किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट या सर्व गोष्टी जर सांगितल्या तर ते त्या पद्धतीनं काम करतील. तिथल्या नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर होईल, तिथल्याच लोकांना रोजगार मिळेल, तिथल्याच लोकांच्या गरजा भागवण्यासाठी ते उद्योग काम करतील आणि एकूणच त्या मागासलेल्या भागाचा विकास होण्यास मदत होईल आणि जो आपला डिस्पॅरिटी हा जो भेदभावाचा भाग आहे, विकसित अविकसित मागासलेला, हा भाग कमी होण्यास मदत होईल. आणि म्हणून आपल्याला उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्याची गरज आहे. To make decentralization of economic power and dispersal of economic activity. आता सर्वात महत्वाचं काय तर डिसेंट्रलायझेशन ऑफ इकॉनॉमिक पॉवर. आपण पाहतो की मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बेंगलोर यासारखी जी शहरं आहेत त्या शहरामध्येच इंडस्ट्रियल इस्टेट त्याचबरोबर सेज IT पार्क उभे राहिलेले आहेत. मग हे IT पार्क आपण ग्रामीण भागामध्ये अविकसित भागामध्ये सुरू केले किंवा तिथले स्थानिक लोकांना लीडरशिप इंडस्ट्रियल लीडरशिप जर त्या लोकांनी केली तर आपल्याला एका विशिष्ट प्रदेशामध्येच जे आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे ते विकेंद्रीकरण करणं शक्य होऊ शकतं. आज आपण पाहतो की मुंबई किंवा महाराष्ट्र हे जे राज्य आहे ते एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 18 ते 20% उत्पन्न हे या एकाच राज्यातून मिळताना दिसून येतं. आणि म्हणून म्हटलं जातं की मुंबई इज द कॅपिटल, इकॉनॉमिक कॅपिटल ऑफ द इंडिया, म्हणजे देशाची आर्थिक राजधानी म्हणून या मुंबईला ओळखलं जातं. परंतु अन्य भागातही त्या पद्धतीनं जर आर्थिक विकास आपल्याला करायचा असेल तर डिसेंट्रलायझेशन ऑफ इंडस्ट्रियल झोन या घटकाचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ द वीकर सेक्शन ऑफ द सोसायटी, म्हणजे आपण उद्योजक किंवा उद्योजकीय प्रवृत्तीनं वागत नाही आणि म्हणून आपण जे दारिद्र्याखाली आहोत, म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये जर एखादा माणूस ऍक्टिव्ह असेल, कर्ता माणूस ऍक्टिव्ह असेल तर तो कोणत्याही मार्गातून आपला रोजगार चरितार्थ
चांगल्या पद्धतीनं चालविण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याला अशा लोकांना आपण उद्योग व्यवसायाची, क्रिएटिव्हिटीची, ऍक्टिव्ह राहण्याची, नीड ऑफ अचिव्हमेंटची, इनोव्हेशनची किंवा योग्य मॅनेजमेंट, योग्य संघटन, योग्य प्लॅनिंग या सर्व घटकाचं प्रशिक्षण दिलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं या लोकांचा राहणीमानाचा दर्जा उंचवण्यास मदत करता येईल. त्यानंतर टू मिनिमाइज द बिलो पॉवर्टी लाईन सोसायटी. बिलो पॉवर्टी लाईन म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील लोकांचं प्रमाण आपल्याला कमी करता येईल. त्या लोकांनी जर छोटे व्यवसाय सुरू केले तर आपल्याला हे दारिद्र्य कमी करता येईल. आपल्याला माहिती आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये किंवा आजही आपण मायक्रो फायनान्स, त्याचबरोबर सेल्फ हेल्प ग्रुप, महिला बचत गट, म्हणजे हे जे बचत गट आहेत या बचत गटांना एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम सारखे प्रोग्राम किंवा त्यांना ट्रेनिंग दिलं, मार्केटिंगचं ट्रेनिंग दिलं, सर्चिंग अपॉर्च्युनिटीचं ट्रेनिंग दिलं, त्यानंतर कॅपिटल मॅनेजमेंटचं ट्रेनिंग दिलं. त्या माध्यमातून या महिलांनी बऱ्यापैकी आपला उत्पन्नाचा स्तर उंचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच हे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम याचं काही प्रमाणात आपल्याला हे यश मानावं लागेल. टू इन्व्हॉल्व ऑल सेक्शन्स ऑफ द सोसायटी in the process of growth and progress. This is the objective and need of entrepreneurship development program. म्हणजे आपल्याला समाजातील सर्व स्तरातील लोक या उद्योजकीय प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आता त्यामध्ये आपल्याला जो यानंतर अभ्यास करायचा आहे तो म्हणजे फेजेस ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. म्हणजे या ठिकाणी तुम्ही असा विचार करायचा आहे की तुम्ही एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम हा रन करणार आहात, त्याचबरोबर ऑर्गनाइज करणार आहात. यू आर द कोऑर्डिनेटर ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. मग अशा परिस्थितीमध्ये आपण असा विचार करायचा आहे की त्यामध्ये तुम्हाला अगोदर पूर्व तयारी, म्हणजे तुम्हाला एक 100 लोकांचा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला 3 स्टेज मधून जावं लागेल. त्यातली पहिली स्टेज आहे ती म्हणजे प्री ट्रेनिंग फेज, दुसरी स्टेज आहे ट्रेनिंग फेज आणि तिसरी स्टेज आहे पोस्ट ट्रेनिंग फेज. आता ही जी प्री ट्रेनिंग फेज आहे ते म्हणजेच आपल्याला हा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवण्यासाठी करावी लागणारी पूर्व तयारी. In this phase, preparation of starting program and it will be properly completed. म्हणजे आपण हा प्रोग्राम योग्य पद्धतीनं स्टार्ट करणार आणि योग्य पद्धतीनं पूर्ण करणार. त्यासाठी आपल्याला त्याची प्रिपरेशन करावी लागेल. फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज आर इन्क्लुडेड इन द ट्रेनिंग स्टेज. पहिला मुद्दा आहे क्रिएशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर अँड बेसिक कॉमन फॅसिलिटीज फॉर ट्रेनिंग. आता हे जे ट्रेनिंग द्यायचंय ते कुठं द्यायचंय, म्हणजे त्यासाठी तुम्हाला हॉल लागेल, त्या हॉलमध्ये फर्निचर लागेल किंवा प्रेझेंटेशनसाठी LCD लागेल किंवा अन्य प्रकारची लाईटची व्यवस्था लागेल. म्हणजे या सर्व सुविधा किंवा आणखीन जे आपण म्हणूया की स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सुविधा देखील आपल्याला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि म्हणून बेसिक कॉमन फॅसिलिटीज या आपल्यासाठी अगोदर आपण विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ करिक्युलम अँड ट्रेनिंग सिलेबस. आपल्याला काय करायचंय तर ट्रेनिंग मध्ये आपण काय देणार आहे,
म्हणजे त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे या सिलेबसचा विचार करणं गरजेचं आहे. तिसरा आहे डिसाइडिंग सिलेक्शन क्रायटेरिया अँड डेव्हलपिंग नेसेसरी टूल्स अँड टेक्निक्स टू सिलेक्ट प्रॉपर कॅन्डिडेट्स. म्हणजे आपण 10वी झालेल्या मुलांसाठी करणार आहोत, 12वी झालेल्या मुलांसाठी करणार आहोत, किंवा स्वयंसहाय्यता गट जे आहेत, महिला बचत गट, त्या बचत गटासाठी करणार आहोत, कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी करणार आहोत, फेरीवाल्यांसाठी करणार आहोत, की IT मध्ये म्हणजे ज्यांनी डिप्लोमा किंवा ज्याला आपण म्हणूया की ITI सारखे कोर्सेस केलेले आहेत त्यांच्यासाठी करणार आहोत. म्हणजे कुणाला हा ट्रेनिंग देणार आहात उद्योजक होण्यासाठी, याचं आपल्याला क्रायटेरिया म्हणजे त्याचं वय काय असेल, अनुभव असेल, पात्रता असेल, या सर्व, किंवा टेक्निक्स काय यूज करणार. म्हणजे आपण एखादा प्रोग्राम लॉन्च केल्यानंतर लगेच हजारो लोक काय करतात, अर्ज करतात, परंतु त्यातले जे इच्छुक आहेत, गरजू आहेत, म्हणजे त्यासाठी तुम्ही काही एखादी टेस्ट घेणार का, किंवा त्यांची मुलाखत घेणार का, किंवा त्यांनी जी डॉक्युमेंट पाठवलेली आहेत त्या डॉक्युमेंटच्या आधारे तुम्ही सिलेक्शन स्क्रीनिंग करणार आहात. त्याचबरोबर नंतरचा जो भाग आहे तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ सिलेक्शन कमिटी. कॅन्डिडेट सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला एक सिलेक्शन कमिटी देखील गरजेची असते. आणि मग या सिलेक्शन कमिटीमध्ये आपण कोणत्या लोकांना बोलवणार आहोत त्यांना तशी पत्र देणं गरजेचं आहे. स्क्रीनिंग कमिटी आपण म्हणूया. त्याचबरोबर ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ EDP इन न्यूजपेपर अँड अदर मीडिया. आपल्याला हा प्रोग्राम राबवायचा आहे किंवा त्या अनुषंगाने पार्टिसिपेंट चांगल्या पद्धतीनं त्यांचा रिस्पॉन्स मिळवायचा आहे, तर आपल्याला एखाद्या वर्तमानपत्रामध्ये, लोकल वर्तमानपत्रामध्ये, रेडिओ किंवा लोकल TV चॅनलला एखादी जाहिरात देता येईल. आणि या जाहिरातीमध्ये प्रोग्रामचा कालावधी, त्याचबरोबर प्रोग्रामचं स्वरूप, कोणत्या घटकासाठी तो स्पेसिफिक आहे, किंवा कधी त्यांनी अर्ज करावेत, किंवा बेसिक त्यांना काही किरकोळ फी आकारणार असाल तर, किंवा त्याचं लोकेशन, या सर्व गोष्टी आपल्याला या जाहिरातीमध्ये नमूद करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजे त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याकडे पाठवण्यासाठी त्या पद्धतीचा एक नमुना तयार करावा लागेल. पायलट सर्वे ऑफ ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल इन द गिव्हन एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. म्हणजेच आपण जे ट्रेनिंग घेणार आहोत, समजा सातारा जिल्ह्यामध्ये मग बिझनेस करण्यासाठी कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, या वातावरणाचा विचार करून त्या ऑपॉर्च्युनिटी आपण शोधून काढणं गरजेचं आहे की ज्या आधारावर तुम्हाला त्याचं प्रेझेंटेशन करता येईल. त्यानंतर ॲक्च्युअल सिलेक्शन ऑफ इंटरेस्टेड पार्टिसिपंट्स, म्हणजे आपल्याला त्या पार्टिसिपंट्सचं ॲक्च्युअल सिलेक्शन करावं लागेल ॲप्लिकेशन आल्यानंतर. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ टाइम टेबल, ड्युरेशन, लोकेशन ऑफ ट्रेनिंग प्रोग्राम. मग त्याचं टाइम टेबल, टाइम शेड्यूल, म्हणजे समजा तुमचा 8 दिवसाचा प्रोग्राम असेल, मग दररोज समजा 3 किंवा 4 व्याख्यानं होणार असतील, त्या लोकांना तुम्ही शोधावं लागेल, त्यांच्याशी कम्युनिकेट करावं लागेल, त्याप्रमाणे टाइम टेबल विचारात घ्यावं लागेल, वगैरे वगैरे. प्रिपरेशन ऑफ एक्सपर्ट लिस्ट, कॉन्टॅक्ट देम, arranging visit to different industrial units and other support services. म्हणजेच हे करण्यासाठी आपल्या तयारीमध्ये काय, तर आपल्याला जे एक्सपर्ट तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध होणार आहेत त्यांची यादी, त्यांना संपर्क साधणं, त्यांच्या वेळा निश्चित करणं, त्याचबरोबर या इंडस्ट्रियल एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या काळामध्ये तुम्हाला काही इंडस्ट्रियल व्हिजिट किंवा इंटरव्ह्यू ऑफ सक्सेसफुल एंटरप्रेनर्स या पद्धतीनं काही करता
येते का किंवा ते करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं त्या इंडस्ट्रीला तुम्हाला इन्फॉर्मेशन देणं, त्याची यादी पाठवणं, त्यांची परमिशन घेणं आवश्यक आहे. म्हणजे ऐनवेळी आपल्याला कुठेही अशी इंडस्ट्रियल व्हिजिट आयोजित करता येत नाही. आणि जर अगोदर आपण अशा इंडस्ट्री किंवा अलाइनमेंट तिथल्या तिथं सोयीची असणाऱ्या 2-3 इंडस्ट्री यांना कॉन्टॅक्ट करून त्यांची परमिशन आपण घेतली तर निश्चितपणे तुमचा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम हा यशस्वी होईल. कारण तुम्ही प्री ट्रेनिंग स्टेज मध्ये याची खूप चांगली तयारी केलेली आहे. म्हणजे आपण जर चांगला प्लॅन केला, चांगलं नियोजन केलं तर आपली ही ऑब्जेक्टिव्ह काय होतील, साध्य होण्यास मदत होईल. तर या पद्धतीनं आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. राहिलेल्या 2 स्टेजेसचा विचार आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद.